नमस्कार मित्रांनो, तुमचा जन्म हा राक्षसगणात झाला आहे का? राक्षसगण म्हणजे नेमकं काय? राक्षसगणातील लोक खरोखर रागीट आणि आक्रमक असतात का, की ते जन्मताच लीडर असतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राक्षसगणाबद्दलचे सर्व गैरसमज दूर करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यामागचं खरं ज्योतिषशास्त्रीय रहस्य. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा विशेष विषय म्हणजे राक्षसगण. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा 27 नक्षत्रांपैकी एका नक्षत्रात होतो. या नक्षत्रांचे 3 गणांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे. पहिला देवगण, दुसरा मनुष्यगण आणि तिसरा म्हणजे राक्षसगण. गण म्हणजे व्यक्तीची मानसिकता, स्वभाव, प्रतिक्रिया देण्याची पद्धत आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. राक्षसगण म्हणजे काय तर राक्षस हा शब्द ऐकताच अनेकांना रामायण किंवा महाभारतातील राक्षसांची आठवण येते. पण ज्योतिषशास्त्रातील राक्षसगणाचा अर्थ तसा अजिबात नाही. येथे राक्षसगण म्हणजे तीव्र ऊर्जा, प्रबळ इच्छाशक्ती आणि स्वावलंबी वृत्ती असलेली व्यक्ती. राक्षसगणातील लोक जन्मताच नेतृत्व गुण घेऊन येतात. ते कोणाचं अंधानुकरण करत नाहीत. त्यांना स्वतःचे विचार, स्वतःची मते आणि स्वतःचा मार्ग असतो. हे लोक नेहमी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. या गणांचा स्वभाव आणि वैशिष्ट्य काय आहेत तर राक्षसगणातील व्यक्ती अत्यंत धाडसी असतात. संकटसमयी ते घाबरत नाहीत, उलट परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्यात आत्मविश्वास प्रचंड असतो. त्यांचा स्वभाव कधीकधी आक्रमक किंवा कठोर वाटू शकतो, कारण ते स्पष्ट वक्ते असतात. जे योग्य वाटतं ते निर्भीडपणे सांगतात. त्यांना अन्याय सहन होत नाही, त्यामुळे ते अन्यायाविरुद्ध उभे राहतात. पण याचबरोबर ते अतिशय निष्ठावान आणि समर्पित असतात. ज्यांच्यावर ते प्रेम करतात त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची चुंबकीय ताकद असते, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. आता राक्षसगणातील नक्षत्रे. खालील नक्षत्रे हे राक्षसगणात मोडतात: कृतिका, अश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूल, धनिष्ठा आणि शततारका. जर तुमचा जन्म या नक्षत्रांपैकी एखाद्यात झाला असेल तर तुम्ही राक्षसगणात येता. पण लक्षात ठेवा, हा फक्त स्वभावाचा प्रकार आहे, चांगलं वाईट ठरवणारा शिक्का नाही. करिअर आणि जीवनात राक्षसगणातील लोक व्यवसाय, राजकारण, लष्कर, प्रशासन, संशोधन, क्रीडा या क्षेत्रात मोठं यश मिळवू शकतात. कारण त्यांच्यात धैर्य, निर्णय क्षमता आणि जोखीम घेण्याची तयारी असते. ते नियम मोडून नवे नियम तयार करणारे असतात. त्यामुळे ते अनेकदा समाजात वेगळं स्थान निर्माण करतात. आता विवाह आणि गणमिलन. विवाह जुळवताना गणमिलनाला महत्त्व दिलं जातं. राक्षसगणातील व्यक्तींचा स्वभाव तीव्र असल्यामुळे त्यांना समजूतदार आणि संयमी जोडीदार मिळणं महत्त्वाचं असतं. देवगण आणि मनुष्यगण यांच्याशी विवाह करताना योग्य जुळवाजुळव आणि कुंडली मिलन केलं तर वैवाहिक जीवन सुखी होऊ शकतं. राक्षसगणातील दोघांचा विवाह झाला तर जीवन ऊर्जा आणि महत्वाकांक्षेने भरलेलं असतं. पण समजूत आणि संवाद हे आवश्यक असतो. आता राक्षसगणाच्या लोकांची सकारात्मक बाजू कोणती तर धाडस, नेतृत्व गुण, आत्मविश्वास, स्पष्ट वक्तेपणा, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद ही आहे. आणि नकारात्मक बाजू कोणती आहे तर राग, हट्टीपणा, अति आक्रमकपणा, अधीरता. योग्य संस्कार आणि संयम आणि आध्यात्मिक साधना केल्यास राक्षसगणातील व्यक्ती अत्यंत यशस्वी आणि प्रभावी ठरतात. मित्रांनो, राक्षसगण म्हणजे वाईट नाही, तो एक शक्तिशाली स्वभाव प्रकार आहे. योग्य दिशा मिळाली तर राक्षसगणातील लोक समाजात मोठं परिवर्तन घडवू शकतात. म्हणूनच स्वतःचा गण जाणून घेणं महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे आपल्या गुणांचा योग्य वापर करणं. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.